ठाणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेण्यासाठी आणि जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी शिवसेनेच्या शिलेदारांनी समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित आनंद आश्रमात मंगळवारी जनसंवाद उपक्रमाचं आयोजन केलं होतं। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आणि ठाण्याचे खासदार नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी नागरिकांच्या शेकडो तक्रारींचं निवारण यावेळेला केलं। दरम्यान दर मंगळवारी आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम नियमित सुरू राहणार असून दर गुरुवारी ठाणे महापालिका कर्मचाऱ्यांच्या तसंच ठाणे महानगरपालिका संबंधित नागरिकांच्या तक्रारी आणि समस्या सोडवल्या जाणार असल्याचं अशोक वैती आणि मनोज शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं। शिवसेनेचे ठाणे, ठाण्याची शिवसेना हे ब्रीद जपत आजवर 80% समाजकारण आणि 20% राजकारण हा हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा शिरस्ता माजी मुख्यमंत्री तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कायम राखलाय। याच पार्श्वभूमीवर ठाण्यातील शिवसेनेच्या शाखांमध्ये प्रभागातील समस्यांची तड लावली जातच आहे, तर आता शिवसेनेच्या वरिष्ठ नेते मंडळींनीही लोकांच्या समस्या ऐकून त्या संबंधित प्रशासनाकडून सोडवून घेत नागरिकांच्या दिलासा देण्यासाठी जनसंवाद उपक्रमाचं महत्त्वपूर्ण पाऊल उचललंय। त्या अनुषंगानं समस्या, सेवा आणि समाधान या त्रिसूत्रीवर आधारित शिवसेनेचे माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांनी मंगळवारी ठाण्यातील टेंभी नाक्यावरील आनंद आश्रमात जनसंवाद उपक्रम आयोजित केला होता। आज झालेल्या या जनसंवाद कार्यक्रमात विविध विषय उपस्थित शेकडो नागरिकांनी आपल्या तक्रारी आणि समस्यांचे निवेदन यावेळेला सादर केलं। याप्रसंगी माजी महापौर अशोक वैती, माजी ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख विरोधी पक्षनेते मनोज शिंदे यांच्यासह ठाणे महापालिका हद्दीतील शिवसेनेचे सर्व शहर प्रमुख, उपशहर प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, कार्यकर्ते देखील उपस्थित होते। तसंच नुकतेच दुबई इथे झालेल्या पॉवरलिफ्टिंग स्पर्धेत 75.85 वजनी गटात ठाण्याच्या पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने या महिला खेळाडूंनी विशेष मेहनत करून 2 सुवर्ण पदकं प्राप्त केली। म्हणून आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार आनंद आश्रमात सुरू असलेल्या जनसंवाद कार्यक्रमात माजी महापौर अशोक वैती आणि ठाणे लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे यांच्या हस्ते या खेळाडूंचा विशेष सन्मान करण्यात आला। या ठिकाणी लोकांच्या समस्या समाधान करेपर्यंत सोडवण्याची पूर्ण जबाबदारी आमचे पक्षप्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आम्हाला दिली। ती या ठिकाणी अशोक वैती साहेब असू दे, साप्ते साहेब असू दे, गाडवे साहेब असू दे, गोलब साहेब असू दे, रेखा मिलजकर, अफसलमन साहेब, आमची सिंगारी ॲडव्होकेट मॅडम, पडवळ साहेब, रमाकांत, ही सर्व मंडळी आपल्या सोयीनुसार वेळेनुसार ही समस्या सोडवण्यासाठी सतत असतात। या ठिकाणी फक्त समस्या सोडत नाही तर एकनाथ शिंदे साहेबांचा जे खेळाडूंवर प्रेम आहे त्या माध्यमातून या ठिकाणी आपल्या ठाण्यातून पल्लवी दामसे आणि श्वेता देशमाने ह्या दोघी मुली दुबईला गेल्या होत्या। त्या पॉवर लिफ्टिंग इंटरनॅशनल पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता आणि कौतुकाची बाब म्हणजे त्यांनी तिथे मेडल मारले, गोल्ड मेडल मारलेलं आहे आणि कुठलं मारलंय? गोल्ड, दोघींनी गोल्ड मेडल मारले। ठाण्याचं नाव लौकिक या ठिकाणी केलंय। त्यांचा सन्मान करणं हे ठाण्यातील जनतेच्या वतीने एकनाथराव शिंदे साहेबांचं कर्तव्य। प्रत्येक ठिकाणी खेळाडूंना प्रोत्साहन करण्याचं काम त्यांनी केलंय आणि त्या माध्यमातून आज त्यांचा सन्मान या ठिकाणी झालाय, सत्कार झालाय। आशा आहे जगाच्या स्पर्धेत देखील ठाण्याचं नाव लौकिक करतील आणि तो अभिमान आमच्या एकनाथरावांना असेल आणि आम्हाला देखील असेल, ठाण्याला तो अभिमान असेल। आज हे कौतुक आम्ही या ठिकाणी करतोय, त्यांनी तो स्वीकारा अशा प्रकारची त्यांना विनंती करतो आणि तेच थांबतो।